आज महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून 283 कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच, सेफ्टी किटचं वाटप चालू आहे। मागील संघटनेच्या माध्यमातून 2000 कामगारांना आपण सेफ्टी किट वाटप केलेले आहे। जे आमचे कामगार बांधव आहेत, जे आउटसाइडला काम करतात बिल्डिंगवरती, तर त्यांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, हँड ग्लोव्ज हे सर्व यूज करून तर काम केलं। काही अपघात घडला तर सेफ्टी किटच्या माध्यमातून तो अपघात आपण टाळू शकतो। याकरिता महाराष्ट्र शासनाकडे आपली संघटना पाठपुरावा करून प्रत्येक कामगाराला सेफ्टी किट या ठिकाणी वाटप करण्याचे चालू आहे। याचबरोबर जे आपले नाका कामगारांचे मुलं आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी ही संघटना प्रयत्न करते। शिक्षणासाठी 1ली ते 7वी 2500 रुपये संघटना मिळवून देते। 8वी, 9वी, 10वी 5000 रुपये संघटनेच्या माध्यमातून मुलांना मिळतात। 11वी, 12वीसाठी 10,000 रुपये संघटना मिळवून देते। 13वी, 14वी, 15वी साठी 20,000 रुपये शिक्षणासाठी संघटनेच्या प्रयत्नाने मिळतात। त्याचबरोबर कामगारांचे मुलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल तर प्रतिवर्षी 60,000 रुपये संघटना मिळवून देते। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण कामगाराचा मुलगा घेत असेल तर त्यांना संघटना प्रतिवर्षी 1 लाख रुपये संघटना मिळवून देते। त्याचबरोबर कामगाराचा स्वतःचा विवाह असेल त्याकरिता संघटनेच्या माध्यमातून 30,000 रुपयाचा लाभ कामगारांना दिला जातो। त्याचबरोबर कामगाराच्या मुलीचा विवाह असेल त्याच्यासाठी संघटना 51,000 रुपये मिळवून देते। त्याचबरोबर काम करत असताना एखाद्या कामगाराचं अपघाती दुःखद निधन झालं तर त्याच्या वारसांना 5 लाख रुपये संघटनेच्या प्रयत्नातून मिळतात। काम करत असताना 75% अपंगत्व आलं तर 2 लाख रुपये शासनाच्या माध्यमातून कामगारांना मिळतात। अशा 30 योजनांवरती संघटना मागील 11 वर्षापासून काम करते। जे चालू शैक्षणिक वर्ष आहे 2023-24 याच्यामध्ये संघटनेच्या प्रयत्नातून नाका कामगारांच्या मुलांना 1 करोड रुपये मिळवून देण्याचा प्रयत्न संघटना करत आहे। त्यापैकी 30 लाख रुपये संघटनेने आतापर्यंत कामगारांच्या मुलांना मिळवून दिलेले आहेत।